नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचनमध्ये. आज आपण करणार आहोत लाल माठाची भाजी. कशी करायची ते बघूया. भाजी तर सगळेच जण करतात हो, पण जरा वेगळं काहीतरी असेल तर बघायला आणि करायला सुद्धा छान वाटतं, हो की नाही? चला तर मग सगळ्यात आधी लाल माठाची एक जुडी आणलेली आहे. ती छान अशी मी निवडून घेतलेली आहे. आणि काय करायचं आहे, याची फार मोठी मोठी देठं घ्यायची नाहीयेत. पण आपण त्याचा पाला जो आहे तो खुडून घ्यायचा आहे. मागच्या बाजूने लाल आणि पुढून थोडीशी ग्रीन असते ही भाजी. छान कोवळी-कोवळी पानं आहेत. भाजी 7 ते 8 पाण्याने स्वच्छ धुतली आहे. भरपूर अशी माती होती हिला आणि छान आता हिला मी निथळत ठेवलेली आहे. एक 5-10 मिनिटं पाणी सगळं निथळलं, की ही भाजी जी आहे ना ती चिरून घेणार आहे. जशी आपण पालकाची वगैरे भाजी चिरतो ना, अगदी तशी चिरून घ्यायची आहे. एक कढई घेतलेली आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. जरा तेल तापलं, की यामध्ये आपण घालणार आहोत जिरं आणि आता मी घालणार आहे यामध्ये हिंग. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये घालायच्या आहेत. ठेचलेला लसूण पालेभाजीला खूप छान लागतो. व्यवस्थित लसूण परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी हिरवी मिरची घालणार आहे. हिरव्या मिरचीचे मोठे-मोठे तुकडे घेतलेत. 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि तुकडे मोठे केलेत, जेणेकरून भाजीतून ते काढायला सोपे पडतील यासाठी. मिरची व्यवस्थित परतून झाली, की यामध्ये आपण मोठा कांदा घालणार आहोत. चिरून घेतलेला आहे. कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये मी घालणार आहे पाव चमचा हळद. बरेच जण पालेभाज्यांमध्ये हळदीचा वापर करत नाही, पण मी थोडासा हळद जी आहे ना ती घालते. छान लागते भाजी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये चिरून घेतलेला लाल माठ आपण घालणार आहोत. भाजी खूप जास्त दिसत असली ना, तरी ती शिजून झाल्यानंतर अगदी थोडीशी होते बरं का. जसं आपण पालकाची भाजी करतो ना, अगदी तसंच. शिजल्यानंतर भाजी श्रिंक होते आणि अगदी कमी होते. पालेभाजीला सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे. जर तुम्ही या स्टेजला मीठ घातलं ना, तर पालेभाजी खारट होऊ शकते. तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटातच भाजी किती कमी झाली आहे ती. छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे. प्रत्येकजण भाजी ही घरात करतच असतो. पण जर वेगळ्या काही पद्धतीने करून बघायची असेल, तर नक्की ट्राय करा. 1-2 मिनिटं वाफ आणायची आहे फक्त आणि 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी जी आहे ना, ती व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे. आता मी यामध्ये काय करणार आहे, मीठ घालणार आहे. जेवढी भाजी असेल ना, तेवढ्या चवीनुसार मी याच्यात मीठ घातलेलं आहे. मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी जी आहे ना, ती थोडीशी चेक करून बघायची आहे. देठ याचं शिजलेलं नाहीये, कारण की आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही. आता मी काय करणार, एक अर्धा डाव पाणी यामध्ये घालणार आहे आणि भाजीला एक वाफ आणून घ्यायची आहे. खूप पाणी घालायचं नाहीये, अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून भाजी खालून लागणार नाही आणि त्याची जी देठं आहेत ना, ती सुद्धा व्यवस्थित अशी शिजतील. तुम्ही बघू शकता भाजी खूप छान अशी शिजलेली आहे व्यवस्थितपणे. आता काय करायचंय, यामध्ये मी घालणार आहे ओलं खोबरं. ओलं खोबरं 1 वाटी घालणार आहे मी. खवून घेतलेलं खोबरं आहे. तुमच्याकडे खवलेलं खोबरं नसेल तर साधं ओलं खोबरं पाट काढून किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. खूप छान टेस्ट येते ह्याच्याने. बरेच जण दाण्याचा कुटाचा वापर करतात, पण ओल्या खोबऱ्याची चव ही अगदी वेगळी लागते बरं का. 1-2 मिनिटं झाकण ठेवायची आहे आणि 2 मिनिटानंतर तयार आहे तुमची लाल माठाची भाजी. खूप छान, सगळ्यात सोपी आणि खूप टेस्टी अशी. रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मजा करा. बाय.